मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील आपलं उपोषणही सोडतायत आणि मुंबईत सुरू झालेलं हे आंदोलन संपतंय अशा प्रकारची घोषणा सुद्धा मनोज जरांगे पाटील पुढच्या काही वेळात औपचारिकपणे करतील। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत नवी मुंबईतली। सगळे सोयरे या शब्दासाठी हा शेवटचा लढा सुरू होता मुंबईतला। तसंच मराठा आंदोलनकर्त्यांवर काही गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्या संदर्भात सुद्धा आग्रह होता की हे गुन्हे मागे घेण्यात यावेत। तर राजकीय स्वरूपातले गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा खरं तर यापूर्वी सुद्धा सरकारनं केली होती, पण आता लेखी स्वरूपात जरांगे पाटील यांना हे सरकारच्या वतीनं देण्यात आलंय। प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, काय वातावरण आहे सध्या या ठिकाणी? मिलिंद, ज्या पद्धतीनं आपण बघत असाल की जो 7 महिन्यांचा जो लढा होता तो आता लढा कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय। मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे आदेश काढणे म्हणजे मराठ्यांचा हा सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल मिलिंद। आणि ज्या पद्धतीने जरांगेंनी या संपूर्ण लढ्याला एक आक्रमक स्वरूप दिलं होतं त्या आक्रमक स्वरूपाला आता कुठेतरी विजयी पताका झळकताना दिसतंय। संपूर्ण हे जे मराठे आहेत हे आता आनंद वातावरणामध्ये आहेत। जरांगे हे स्वतः निघालेले सभेच्या ठिकाणी, मुख्यमंत्री मुंबईहून निघालेले आहेत। त्यामुळे हे जे दुग्ध शर्करा योग असं म्हणावं लागेल आजच्या दिवसातला अत्यंत महत्त्वाची टप्प्याची लढाई ही मराठा आंदोलकांसाठी अत्यंत मोठी आणि यशस्वी अशा प्रकारची ही कारकीर्द पूर्ण करणारी म्हणावं लागेल। मिलिंद, ज्या पद्धतीने आपण बघाल 2 दिवस सतत अशा प्रकारची ही घडामोड घडत होती की कुठले अध्यादेश हे मनोज जरांगेला पटतील किंवा नाही पटतील। काल रात्री पूर्णपणे 1 ते 1:30 वाजेपर्यंत ही खळबळ चालली होती आणि त्याच्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांना पटणारे अशा प्रकारचे आदेश जे मुख्यमंत्र्यांनी स्वतः, त्याच्यानंतर दोन मंत्री ज्यावेळेस झाले दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी दिले आणि त्यामुळे आजचा हा लढा आज इथं पूर्णत्व जातो असं म्हणावं लागेल। मिलिंद, संपूर्ण हा परिसर आहे तो आनंदात आणि वातावरणामध्ये आहे। आता काही क्षणामध्ये या सभेला सुरुवात होणार आहे। बर, आज सकाळपासून काही प्रमुख मराठा आंदोलनकर्त्यांची, नेत्यांशी तुझं बोलणं झालं का? त्यांचं काय म्हणणं होतं? एक मोठा यशाचा टप्पा गाठलेला आहे आंदोलनाच्या संदर्भात। खरं तर मिलिंद, एक महत्वाची गोष्ट नमूद करावी लागेल की मराठ्यांना विश्वास नव्हता की अशा प्रकारचा काय निर्णय होऊ शकतो का। मात्र खरंच हा एक विजयी षटकार म्हणावा लागेल आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी ही किक मारलेली आहे ही अगदी करेक्ट जाऊन लागलेली आहे। आणि खरंच असं म्हणावं लागेल की जो लढा मराठ्यांनी अगदी रस्त्यावर येऊन लढला होता, आक्रमकतेने लढला होता, मनोज जरांगे पाटील यांनी त्याने एक स्वरूप दिलं होतं। खरंच हा जो विजयी षटकार म्हणावा लागेल हा मराठ्यांच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये आनंद वातावरण देणारा असेल। त्यामुळे हे सगळे, मी आता मगाशी बोललो अनेकांचे, हे सगळे हे आनंदामध्ये अगदी नाहून गेलेले आहेत। मनापासून आनंद आहे। ते आता जेव्हा परतीच्या वाटेला जातील तेव्हा गुलाल उधळूनच जातील असं म्हणावं लागेल आता यावेळेला मिलिंद। बर, आता किती वेळात साधारण मनोज जरांगे पाटील या शिवाजी चौकात आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचतील? नेमके कुठे मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांची भेट होणार आहे? म्हणजे ते राहतात त्या ठिकाणी ते उपोषण सोडणार आहेत का जाहीर सभेच्या स्टेजवरतीच मनोज जरांगे पाटील उपोषण सोडतील आणि दोघांची भाषणं होतील? मिलिंद, जाहीर सभेच्या ठिकाणीच होणार आहे। कारण मिलिंद, मनोज जरांगे पाटील हे आता त्यांच्या राहत्या निवासस्थानावरून निघालेले आहेत, ते रस्त्यामध्ये आहेत आणि मुख्यमंत्री मुंबईवरून निघालेले आहेत। त्यामुळे थेट जी आहे ही विजयी सभेच्या व्यासपीठावरच होणार आहे आणि तिथेच ते उपोषणाचा अंत करतील आणि ह्या आंदोलनाचाही अंत होईल। त्यामुळे हे सगळं जे काय चित्र, हे विजयाचं चित्र जे आहे हे सभेच्याच ठिकाणी होणार आहे मिलिंद। दृश्य इथे दिसतात, काय वातावरण दिसतंय? कार्यकर्त्यांचा उत्साह कसा आहे? प्रचंड गगनात मावेना अशा प्रकारचा हा उत्साह आहे। आपण बघत असाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा हसू आहे, आनंद आहे। एक अशा प्रकारचा क्षण त्यांना अनुभवता आलाय। हे संपूर्ण 7 महिन्याचा हा जो काही कालखंड होता हा एक मोठा कालखंड आता पूर्ण जाताना यश मिळतं याचा एक आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे। सकाळी मिलिंद, मी ज्याप्रमाणे सकाळी या ठिकाणी फिरत होतो, सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे कालचं सकाळचं सत्र आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं सत्र खूपच दुःखदायक अशा प्रकारचं त्यांचं चित्र होतं। अगदी त्यांना वाटत होतं की आम्ही मुंबईपर्यंत
इथपर्यंत आलोय, आमच्या हातामध्ये काहीच लागत नाही, अशा प्रकारचं चित्र होतं. मात्र आजची सकाळची पहाट आहे ही विजय पताका घेऊन आलेली आणि त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हसू आहे. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि हा विजयाचा गुढा उधळण्यासाठी सगळेजण आता आतुर आहेत. प्रमोद, मनोज जरांगे पाटील नेमके मुक्कामी कुठे होते आणि तिथून या सभेच्या ठिकाणचं अंतर किती आहे, किती वेळात जरांगे पाटील इथे पोहोचतील? कारण मुख्यमंत्री आधीच वर्षा या त्यांच्या निवासस्थानाहून निघालेत नवी मुंबई करता. मिलिंद, ज्या पद्धतीनं आपण बघत असाल एपीएमसी बाजार जे आहे मुख्य प्रशासकीय इमारत, त्या प्रशासकीय इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम होता आणि त्यापासून जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे नवी मुंबईचा, तो केवळ हाकेच्या अंतरावरच आहे असं म्हणावं लागेल. मात्र ज्या पद्धतीनं यांचा जो गाड्यांचा ताफा हा संपूर्ण रस्त्यामध्ये असल्यामुळे हा ताफा पार करून त्यांना जवळपास अर्धा ते पाऊण तास येण्यासाठी लागू शकतो. कारण हा संपूर्ण जो परिसर आहे हा आता पूर्णपणे गाड्यांनी पूर्णपणे ब्लॉक झालाय. नवी मुंबईचा मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाड्याच आणि फक्त गाड्याच आणि मराठी दिसत आहेत, त्यामुळे त्यांना अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री जेव्हा निघालेत तेही आता व्यासपीठावर येतील आणि दोघांचा जो काही मिलन आहे तो व्यासपीठावरच होणार आहे. मिलिंद, आपण या ठिकाणचा माहोल आणि या घोषणा ऐकण्याचा प्रयत्न करूयात आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टच्या माध्यमातून की काय प्रकारचं वातावरण सध्या इथे आहे, कशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत, आपण ऐकूयात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते जरांगे पाटील यांना अभिवादन करतायत, त्यांच्या सोबत चालतायत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळेच एवढं प्रचंड यश मिळवण्यात मराठा समाज यशस्वी झालाय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळेच एवढं मोठं यश हे मराठा आंदोलनाला मिळालेलं आहे.